लग्नानंतरचे कट कारस्थान. शैलाचे आणि मिहिरचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांचे लग्न इंटरकास्ट होते. मिहिरचे प्रेम असल्याने त्यांच्या घरचे त्याचे लग्न लावून देतात. शैला खूप खुश असते, कारण तिचे ज्याच्यावर प्रेम असते त्या मुलाशी लग्न झाल्यामुळे. सुरुवातीला सर्व चांगले चालू होते, पण नंतर शैलाला मिहिरच्या घरी त्रास द्यायला सुरुवात होते. मिहिरसमोर तिच्याशी चांगले वागले जाते. तो नसताना तिला अपमानास्पद वागणूक मिळे. त्यामुळे ती दुःखी असे. पण ती हे सर्व 1 वर्ष सहन करते, कारण तिचे मिहिरवर खूप प्रेम असते. त्याच्यासाठी ती हा सर्व त्रास सहन करत असते. तिला आदल्या दिवसाचे शिळे अन्न दिले जात. तिला घरातील सर्व कामे करावी लागेल. ती सर्व काहीच न बोलता करत, कारण तिला मिहिरला सोडून जायचे नसते. मिहिरला याची कल्पना नसते. एकदा तो त्याच्या बहिणीकडून या गोष्टी ऐकतो, तेव्हा तो सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून असतो. शैलाला मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्याला खूप दुःख होते. तिचा होणारा अपमान यामुळे तो पूर्ण खचून जातो. तो घर सोडून वेगळा राहू लागतो, कारण त्याच्या कुटुंबाने त्याचा विश्वासघात केला होता. तात्पर्य: वाईट कृत्य केल्यावर त्याचे परिणाम भोगावेच लागतात. थँक यू.